आज काय कशाचा व्हिडिओ काढायचा दक्ष? शेड ड्रॉइंग पेन्सिलचा. ड्रॉइंग पेन्सिल तर आपण पेन्सिलच ड्रॉइंग काढतो ना सगळी. अगं त्या पेन्सिल स्पेशल असतात. त्याच्यात लाईट पासून डार्क पर्यंत सगळ्या शेड्सच्या पेन्सिल असतात आणि शेडिंग करताना ह्यामध्ये तुम्ही चित्र दिलंय. बघू म्हणजे अच्छा अच्छा हा असं ड्रॉइंग बघू बघू नीट बघू म्हणा दाखव. एक मिनिट हा. म्हणजे हा असे चित्र काढतात ते त्या पेन्सिलनी काढतात का? हा ओके बघू. मग यात काय असतात? किती पेन्सिल्स असतात? ह्याच्यात 6 पेन्सिल असतात. किती? 6. 6. हा बसले. अच्छा. आणि ह्याच्यात कसल्या पेन्सिल आहेत? या अशा आहेत पेन्सिल. सगळ्यात पहिले एक नॉन डस्ट डॉम्सचा इरेजर मिळतो असा. त्याच्यानंतर एक वेगळी का पेन्सिल आहे? ते एका दुकानवाल्याची ते HB ची एक पेन्सिल विकली गेलेली म्हणून त्यांनी HB ची दुसरी पेन्सिल ठेवली आहे. मग ही सगळ्यात पहिले HB ची पेन्सिल आहे. ही वेगळी अप्सराची ड्रॉइंग वाली आहे. या डॉम्सच्या दुसऱ्या ही बघा ही 2B ची पेन्सिल आहे. बघू कुठे 2B आला. अच्छा सोड सोड. अच्छा इथं नाव 2B आहे ते का? हा. ही नंतर ही 4B आहे. 4B ही 4B. जसं जसं या पेन्सिल जसं जसं ही 4B ची पेन्सिल आहे. जसं जसं पेन्सिल जेवढे समजा 2B 4B वाढत जातात तेवढी पेन्सिलची नोक पण ब्रॉड होते. म्हणजे कसं बरं बघू? हे बघा आता एक मिनिट म्हणजे जी 10B वाली पेन्सिल आहे ही 4B आहे. ही किती आहे? ही 2B आहे 4B आहे 6B आहे 8B आहे आणि 10B आहे. ओके 10B ची नोक बघा. म्हणजे हे जी नोक ही साईज जी आहे ती वाढत जाते. अच्छा आणि मग त्याचा यूज करून ते बनवतात का चित्र? हो. मग त्याच्यानंतर ही आहे 8B ची पेन्सिल. हे बघा ही जी नोक ब्रॉड झाली आहे पुढे ब्रॉड होत. त्याच्यानंतर सगळ्यात डार्क ही 10B ची पेन्सिल आहे. आता मी तुम्हाला दाखवतो. हे सगळे HB to 10B ह्या सगळ्या पेन्सिल्स किती डार्क. काढलंय का तू? काय काढलंय ना मी दाखवणार आहे फक्त तसं शेडिंग करून. एक बुक आहे. अच्छा सगळ्यात सांगते त्याच्यावर पहिले स्टार्ट कोणती घेणार आहे? हा नंतर ही काही नॉर्मल पेन्सिल आहे ना? हा ही नॉर्मल पेन्सिल आहे. हे तुम्हाला शेवटी दाखवेल कारण ती आपण 10B पासून सुरू करूया. ही 10B का? हा बघू 10B चा कसं येते. 10B अशी येते. ओके तिथं वरती 10B. हे बघा आता तुम्हाला शेड करून दाखवतो. त्याची शेड पण करतात का? हा हे बघ. पुढे आता 10B. आता दुसरी त्यानंतर 8B एक एक सगळ्या या बॉक्स मध्ये. आता ही 8B आहे. ओके ही बघा याचा पण शेड. पुढे त्याच्यानंतर 6B आहे. तुझा पण शेड खूप भारी आहे असा. ओके त्याच्यानंतर 4B आहे आता.
4B झालं का? नाही, 4B आपण लेवल कमी कमी करत येत आहे. हो का? आता ही 4B आहे. 4B थोडीशी डार्क असते, आपण जी नॉर्मल पेन्सिल वापरतो त्याच्यापेक्षा थोडीशी. आता 2B ही पण नॉर्मल आपण HB वापरतो. ही नॉर्मल पेन्सिल सारखीच आहे, थोडीशी डार्क, म्हणजे थोडीशी. हा, म्हणजे हे सगळ्या पेन्सिलचे शेड, हे सगळ्यात डार्क, नंतर थोडं फेंट, थोडंसं फेंट आणि थोडं शेड करत असते. ते दाखवलेलं आहे असं, आपल्या गुगलला वगैरे दिसतात बघा, हे असं बनवतात. त्यासाठी हे पेन्सिल आहे. आणि जी आपली बॉक्स मिळतो फक्त 50 रुपयाला. मला माहित नव्हतं, आणि मग म्हटलं चला आणूया. इथं शेड पण दिले, ते बघा शेड दिलेले आहे. आणि त्याच्यामध्ये त्याचं म्हणजे जे ड्रॉ करतो स्केचचं साईज दिलेली, 12, 11, 10 ग्रेड म्हणतात त्याला, HB, FH सगळं 6H. एकदम फेंट पेन्सिलला 6H म्हणतात. म्हणजे शेडिंगच्या पेन्सिल आहेत. म्हणजे आपल्याला केस वगैरे काढायचे असतील तर कुठला शेड आपण वापरू शकतो, 11 वापरू शकतो, 10, म्हणजे असं आहे. हे बघा शेड, जसा शेड पाहिजे डार्क तसा आपण हा ग्रेड चूज करायचा, सिलेक्ट करायचा आणि हे तयार करायचं. आता मी तुम्हाला सगळ्यात छोटे दाखवतो, जे आपण रोज यूज करतो, ती नॉर्मल पेन्सिल. लवकर चालत पण नाही, हे लगेचच डार्क झालंय ना. हा बरोबर, आणि ते स्प्रेड होत नाही. मस्त छान. तर मी तुम्हाला हे पेन्सिलचे शेड्स दाखवलेले आहेत. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला बाय बाय, नेक्स्ट व्हिडिओ मध्ये भेटूया.